जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल SP टेक मराठीच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। मित्रांनो, खूप सारे डिमांड येत आहेत की इंस्टाग्रामवरती रील्स ज्या आपण अपलोड करतो त्या व्हायरल होत नाहीत आणि त्या व्हायरल होण्यासाठी काय केलं पाहिजे। मित्रांनो, सर्व प्रूफ सहित सांगणार आहे आजच्या सेटिंग्स काय करायला पाहिजे आणि तुम्ही कुठल्या टिप्स फॉलो करायला पाहिजे। फक्त टॉप 5 टिप्स सांगणार आहे तुम्हाला, त्या जर तुम्ही फॉलो केल्या निश्चितच तुमची रील्स व्हायरल होऊ शकते। आता हे सर्व हवेत न बोलता तुम्हाला आधी मी प्रूफ देतो माझ्या इंस्टाग्राम ID वरती। मी मागल्या काही दिवसापासून एक एक्सपेरिमेंट करत आहे, रेग्युलर कंटेंट अपलोड करत आहे, रील्स अपलोड करत आहे आणि त्या वेगवेगळ्या टाईपच्या रील्स अपलोड करत आहे आणि त्याचा रिझल्ट मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो। मी स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन केलेल्या साईडला तुम्हाला माझ्या मोबाईलची स्क्रीन दिसत असेल, बघू शकता मित्रांनो 63,000 फॉलोअर्स आपले कंप्लीट झालेले आहेत। या ठिकाणी बघू शकता प्रोफेशनल डॅशबोर्डमध्ये काय दिसते तर लास्ट 30 दिवसामध्ये 1 मिलियन अकाउंटची रीच गेलेले। वरती 3 डॉट लाईनवरती क्लिक करून इनसाइडमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो मी, तर तुम्ही अकाउंट रीच लास्ट 7 दिवसामध्ये 7,50,000चे आहे। सोबतच अकाउंट एंगेज्ड 1,11,000 आणि टोटल फॉलोअर्स 63,000, ज्यावरती जर मी क्लिक केलं तर लास्ट 7 दिवसामध्ये माझ्या अकाउंटवरती 4% फॉलोअर्स वाढलेले आहेत। ओव्हरऑल फॉलोअर्स बघितले तर 2517 वाढलेले आहेत, तुम्हाला देखील भेटू शकतात। तर या ठिकाणी आधी मी रील्सची पण तुम्हाला रीच दाखवतो, रील्सला व्ह्यूज किती आहेत। हा व्हिडिओ मी 2 दिवसापूर्वी पहिली रील्स अपलोड केली होती, 95,000 प्लस व्ह्यूज आहेत, नंतर 96,000 आहेत, 2,53,000 आहेत। हा एक कॉन्टेंट, हे 2 रील्स आहेत त्या कॉन्टेंटच्या रिलेटेड नाहीत त्यामुळे त्या सोडून द्या। त्यानंतर 4,50,000, त्यानंतर 7 लाख, त्यानंतर 1,67,000, 3,52,000, 68,000, 6,66,000, 84,000, 4,56,000। तर मित्रांनो इतक्या रील्सच्या व्ह्यूज गेलेले आहेत आणि तुमच्या देखील जाऊ शकतात। या जर रील्सच्या व्ह्यूज बघितल्या तर माझ्या फॉलोअर्सपेक्षा पण जास्त व्ह्यूज आहेत। तर त्या कशा गेल्या आणि मी काय काय टिप्स फॉलो केल्या याच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आजचा इंटरेस्टिंग झालेला व्हिडिओ तुम्ही प्रत्येकाने लाईक करा। या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल आपल्या SP टेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती यूट्यूब टिप्स आणि टेक्निकल नॉलेज देत असतो। तर चला मित्रांनो, जराही न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। ओके, तर मित्रांनो आज जे आहे ते तुम्हाला इंस्टाग्रामवरती रील्स व्हायरल करण्यासाठी मी टॉप 5 टिप्स जे आहे ते सांगणार आहे आणि 5वी टिप्स जी सांगणार आहेत एकदम जबरदस्त आहे आणि ती जर फॉलो केली तर निश्चितच तुमची रील्स व्हायरल होऊ शकते। पण मित्रांनो त्याआधी या आधीच्या 4 ज्या टिप्स आहेत त्या तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे, तरच ती तुम्हाला 5वी टिप्स समजणार आहे। सो त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा। सगळ्यात पहिली टिप्स मित्रांनो आहे ती म्हणजे तुम्हाला रील्स ज्या अपलोड करायचे त्या ट्रेंडिंग ऑडिओवरती अपलोड करायचे। आता ट्रेंडिंग ऑडिओ इंस्टाग्राम स्वतःच तुम्हाला सांगत असतं, ज्या तुम्ही रील्स स्क्रोल करत जाता आणि ज्या तुम्हाला सारख्या रील्स सजेस्ट करतं त्या खाली जर तुम्ही ऑडिओवरती बघितलं तर ऑडिओचं जर ॲरो अप असेल, अशा प्रकारे तिरका वर असेल तर ते सॉन्ग ट्रेंडिंगवरती आहे असं आपण समजतो आणि मित्रांनो त्याच ऑडिओवरती तुम्हाला व्हिडिओ बनवायचा आहे। तरच मित्रांनो तुमचे इनिशियल जे व्ह्यूज असतात म्हणजे ज्यांचे फॉलोअर्स कमी असतात त्यांना सुरुवातीच्या ज्या रील्स अपलोड करणार आहात त्या जर तुम्ही ट्रेंडिंग ऑडिओवरती अपलोड केल्या तर निश्चितच तिथून तुम्हाला इंस्टाग्रामवरती रीच जास्त भेटू शकते, रील्स व्हायरल होऊ शकते। आता मित्रांनो टिप्स नंबर 2 काय आहे तर तुम्ही पहिली जी टिप्स फॉलो केलेली आहे ट्रेंडिंग ऑडिओची, तर त्यामध्ये मित्रांनो तुम्ही रील्स जे अपलोड करणार आहात ते मॅक्स टू मॅक्स ट्रेंडिंग ऑडिओ जर यूज करत असाल तर मॅक्स टू मॅक्स तुम्हाला 30 सेकंदच अपलोड करायचे। कमीत कमी जर बघितलं तुम्ही 10-15 सेकंदापासून 30 सेकंद इतक्या कालावधीतच तुम्ही जे आहे ते रील्स अपलोड करायचे। ज्यामुळे काय होतं मित्रांनो तुमची रील्स जे आहे ते ट्रेंडिंग ऑडिओ आल्यानंतर काय होतं, बरेच लोक बोर झालेले असतात ऑडिओ ऐकून, तर त्यामुळे तुमचे स्वाईप अप होण्याचे चान्सेस जास्त असतात। त्यामुळे सुरुवातीच्या 3-4 सेकंदात तुम्ही रील्सवरती असं काहीतरी एंगेजिंग टाकायचं जेणेकरून ती रील्स कंप्लीट बघितली जाईल। ॲटलिस्ट तुमची जर 20 सेकंदाची रील्स असेल तर 10 सेकंद जरी कुणी बघितली तरी निश्चितच तुमची रील्स व्हायरल होऊ शकते। त्यामुळे ट्रेंडिंग ऑडिओ जर तुम्ही यूज करणार असाल तर कमीत कमी सेकंदावरती ती रील्स अपलोड करा। त्यानंतर मित्रांनो आपली तिसरी टिप्स जी आहे ती म्हणजे काय, तर तुम्ही जे हॅशटॅग यूज करता ते हॅशटॅग यूज कसले करायचे ज्या नीचवरती आपण व्हिडिओज अपलोड करतो। लाईक आता आपण टिप्स अँड ट्रिक्सच्या रील्स अपलोड करत असेल तर त्याच्या रिलेटेडच हॅशटॅग यूज करायचे। बरेच लोक काय करतात, एखादं सॉन्ग ट्रेंडिंगला असलं त्याचे हॅशटॅग यूज करतात किंवा बाकीच्या रील स्टारचे हॅशटॅग कॉपी करून टाकतात, तर असं अजिबात करायचं नाही। ज्या नीचमध्ये तुमची रील्स आहे त्या नीचच्याच हॅशटॅग यूज करायचे। आता तुम्ही माझ्या इन्स्टा अकाउंटवरती जर जाऊन बघितलं तर ज्या मी फोटो एडिटिंग रिलेटेड रील्स अपलोड करत आहे त्यामध्ये मित्रांनो लाखामध्ये व्ह्यूज चाललेत, कारण त्याचे हॅशटॅग पण मी तसे यूज केलेले आहेत। सो मित्रांनो तुम्ही ज्या कॅटेगरीमधला व्हिडिओ बनवणार आहात त्याचेच तुम्ही हॅशटॅग यूज करायचे आहेत। मित्रांनो टिप्स नंबर 4, तुम्ही जे पण नॉलेज देणार आहात लोकांना, म्हणजे ज्या पण कॉन्टेंटवरती तुम्ही रील्स बनवत असाल, लाईक टिप्स अँड ट्रिक असेल किंवा फॅक्ट रिलेटेड असेल, तुम्ही कमीत कमी कालावधी म्हणजे लेस टाईम अँड एक्स्ट्रा नॉलेज, म्हणजे कसं तर तुम्ही कमीत कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त नॉलेज कशा प्रकारे देता येईल यावरती जास्त फोकस ठेवायचा। लाईक तुम्ही 20-30 सेकंदामध्ये जर 8-10 मिनिटामध्ये जे तुम्हाला नॉलेज द्यायचं आहे ते जर तुम्ही 20-30 सेकंदामध्ये चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केलं, लाईक समरी टाईप, म्हणजे
थोडक्यात काय तर जे आपण डिस्क्रिप्टिव्ह बोलणार होतो त्यावरती पॉईंट वाईज जर तुम्ही स्क्रिप्टिंग करून जर रील्स एडिट केली किंवा शूट केली आणि नंतर एडिट करून अपलोड केली किंवा जास्त एंगेजिंग बनवली तर मित्रांनो जास्तीत जास्त तुम्हाला जे आहे ते ऑडियन्स अट्रॅक्ट होऊन जास्तीत जास्त रीच तुमच्या रील्सला जाऊ शकते। मित्रांनो त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुमची रील्स जी आहे ते एडिट करताना पण तितकी प्रॉपर एडिट करायची आहे। लाईक रील्स एडिट करताना तुम्हाला त्यामध्ये थोडेफार जे आहे ते साऊंड इफेक्ट यूज करायचे आहेत, थोडेफार मीम्स पण यूज करायचे आहेत, त्यानंतर थोडे कॅप्शन्स वगैरे इमोजी किंवा त्यानंतर तुम्हाला जे पण सिम्बॉल्स द्यायचे असतील ते सिम्बॉल्स या टाईपचं कॉम्बिनेशन करून मित्रांनो तुम्ही जर रील्स एडिट करत असाल तर ती निश्चितच तुमची रील्स जी आहे ती एंगेजिंग होऊ शकते आणि त्याचा मित्रांनो तुम्हाला फायदा होतो। अकाउंटला रीच जास्त येते, रील्सला रीच जास्त येते आणि तिथून तुम्हाला जास्तीत जास्त व्ह्यूज आणि लाईक्स मिळत असतात। आणि सगळ्यात लास्टचे मित्रांनो टिप्स नंबर 5 जी आहे मी तुम्हाला सुरुवातीलाच बोलवतो माझे सगळ्यात फेवरेट आणि सगळ्यात बेस्ट आहे ते म्हणजे मित्रांनो तुम्हाला यावरती जे तुम्ही व्हिडिओज बनवणार आहात लाईक ट्रेंडिंग ऑडिओ असेल किंवा तुम्हाला एक चांगलं नॉलेज देणारे रील्स असेल यामध्ये मित्रांनो तुम्हाला काय करायचं बनवतानाच कॉन्टेंट असा बनवायचा की तो शेअरेबल कॉन्टेंट किंवा सेव्ह करणारा कॉन्टेंट असला पाहिजे। लाईक तुम्ही जर ट्रेंडिंग ऑडिओ यूज करत असाल तर बरेच लोक काय करतात तुम्ही या ट्रेंडिंग ऑडिओवरती रील्स बनवा, तुमची रील्स नक्की व्हायरल होईल। तर तिथं काय होतं मित्रांनो ती रील्स जास्तीत जास्त सेव्ह करून ठेवली जाते। आता सेव्ह केल्यामुळे काय होतं, सेव्ह का करतात तर त्यांना टाइम नसतो त्यावेळी पण त्या ऑडिओवरती त्यांना परत रील्स बनवायचे असते त्यासाठी ते रील्स सेव्ह करून ठेवतात आणि सेव्ह जितकी जास्त तुमची रील्स केली जाईल तितकी रीच तुम्हाला जास्त भेटेल। प्लस शेअरेबल कॉन्टेंट म्हणजे काय, तुम्ही अशा प्रकारच्या रील्स बनवायच्या ज्या लोकांनी शेअर करायला पाहिजे स्वतःहून, तुम्ही सांगितलं नाही व्हिडिओमध्ये तरी देखील लोकांनी शेअर करायला पाहिजे। रील्स जेवढे शेअर होतील तितके तिथून तुम्हाला व्ह्यूज पण जास्त येतील आणि तुमची रीच एंगेजिंग होईल। इंस्टाग्राम अल्गोरिदमला समजेल तुमची रील्स जास्तीत जास्त शेअर होते म्हणजे तुमच्या रील्समध्ये काहीतरी चांगला कॉन्टेंट आहे, त्यामुळे मित्रांनो तुमच्या रील्सला तिथून जास्त रीच भेटू शकते। तर हीच मित्रांनो 5 टिप्स होत्या। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। या सर्व तुम्हाला टिप्स जे आहेत तुमच्या इन्स्टा अकाउंटवरती अप्लाय करून बघायचे आहेत आणि अप्लाय फक्त 1-2 रील्सला करू नका। लाईक तुम्ही 15-20 दिवस तर रेग्युलर फिक्स टाईमला संध्याकाळी तर संध्याकाळी किंवा सकाळी तर सकाळी या फिक्स टाईमला तुम्ही रील्स मित्रांनो अपलोड करत चला। रील्स जर तुम्ही फिक्स टाईमला अपलोड केली, जास्तीत जास्त मी रील्स जे आहे ते संध्याकाळी 8 ते 8:30च्या दरम्यान अपलोड करत असतो जेणेकरून जास्त लोक ॲक्टिव्ह असतात आणि मला कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त व्ह्यूज सुरुवातीला भेटतात। असं जर तुम्ही करत असाल मित्रांनो तुमची रील्स देखील व्हायरल होऊ शकते। सो या टिप्स फॉलो नक्की करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला, नेक्स्ट टॉपिक तुम्हाला कुठला हवा आहे। भेटू पुढच्या एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।